गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्माणि अविद्यादिदोषवतः एव तत् किञ्चित् उक्त्वा अग्रे गच्छामि। तत् सम्बन्धार्थं शास्त्रविहितानि कर्माणि इति मीमांसकैः उच्यते। केवल शास्त्रविहितानि इति सिद्धान्तिना वेदान्तिना उच्यते। न केवलं शास्त्रविहितानि अविद्यादिदोषवतः रागद्वेषादिदोषवतः। रागद्वेष सामान्य रागद्वेष, न तु विशेषराग विशेषद्वेष। विशेषरागद्वेषवतः काम्यकर्माणि। सामान्य रागद्वेषवतः केवलं योगक्षेमं यो इच्छति तस्य नित्यनैमित्तिककर्माणि विहितानि। अनन्तरमुच्यते 56 इति भाष्यभागे न परमात्मयाथात्म्यविज्ञानवतः तस्मादपि अतीत्य आदौ कर्मयोगं कृत्वा सर्वं ईश्वरे समर्प्य योगक्षेमचिन्तामपि त्यजति। आदौ विविदिशा सन्यासी ईश्वरे समर्प्य योगक्षेमचिन्तामपि न करोति, ईश्वराय समर्पयति। ततः पश्चात् तत्त्वविचारेण ज्ञानमपि प्राप्नोति। आत्मानम् अकर्तारम् अद्वितीयचैतन्यमिति यो जानाति परमात्मयाथात्म्यविज्ञातवतः। आत्मानं परमात्मत्वेन यथार्थतया जानाति। तस्य शमोपायव्यतिरेकेण किञ्चित् कर्म उपलभ्यते। साधक अवस्थायां शमोपायः। शमोपाय इत्युक्ते मनसि विद्यमान रागद्वेषादीनां त्यागः, तेषां संस्कारस्यापि त्यागः। त्यागपूर्वकम् आत्ममात्रेण अवस्थानम् इति साधकस्थितौ। यदा सिद्धो भवति तदपि न भवति। शमाधिसाधनमपि शमोपायसाधनमपि स्वतः सिद्धमेव। यथा आत्मस्वरूपं स्वतः सिद्धं शमादिगुणाः अपि स्वतः सिद्धाः भवन्ति। शम इत्युक्ते इन्द्रियनिग्रह मनोनिग्रहादयोपि स्वतः सिद्धाः भवन्ति। अतएव तस्य न किञ्चित् कर्मास्ति। एतद् वाक्यं किञ्चित् क्लिष्टमस्ति। एकस्मिन् पक्षे आत्मविज्ञानी इति ब्रूते, पुनरपि उपायमस्ति इति तस्य साधनमस्ति कर्म अस्ति इति उच्यते। अत्र शमोपायमित्युक्ते सर्वकर्मत्याग एव शमः। शम इत्युक्ते सन्यासः, सर्वकर्मत्यागः। सर्वकर्मत्याग एव साधनमुच्यते इति। सर्वकर्मत्याग एव साधनम्। अत्र शमोपायव्यतिरेकेण किञ्चित् कर्म विहितं नोपलभ्यते। अत्र साधकावस्थायां तत् साधनम् अन्ततो गत्वा तस्मिन्नेव निष्ठितो भवति। तदा तदपि न भवति। शमोपायसाधनं मानसिकसाधनमपि न भवति, ब्रह्ममात्रेण अवतिष्ठति। अत एव किञ्चित् ಅದು ಶಮೋಪಾಯಮಸ್ತೀತಿ, ಶಮೋಪಾಯ ಸಾಧನಂ ವಿಹಿತಮಸ್ತೀತಿ ಕೇವಲಂ ಕರ್ಮಣಃ ಅಪವಾದಾಯ ಏವ ಮುಚ್ಯತೆ ಅಲ್ಲವೇ? ಕರ್ಮ ವಿಹಿತಮಸ್ತಿ ಇತಿ ಮೀಮಾಂಸಕಃ, ಕರ್ಮಾಪಿ ನ ವಿಹಿತಂ ಇತಿ ಸಾಧನಾಯ ಸನ್ಯಾಸ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯತೆ. ಶಮ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸನ್ಯಾಸಃ. षष्ठाध्याये अस्ति भगवद्गीतायां। आरुरुक्षो मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते. सो योग आरुरुक्षो इति साधकः। योगसाधकाय कर्मयोगः साधनमुच्यते। यदा योगारूढः, आरूढः इत्युक्ते आरूढत्वप्राप्तये, आरूढ इत्युक्ते आरूढत्वप्राप्तये, आरूढत्वमित्युक्ते सिद्धि, ज्ञानसिद्धि, योगसिद्धे प्राप्तये शमोपायः। शम इत्युक्ते केवल निदिध्यासि हुएतर्थ, निदिध्यासितुः, केवल निदिध्यासितुः सर्वकर्मणां परित्यागः उपदिश्यते। सर्वकर्मणां परित्यागपूर्वक केवल सन्यासः शम। शम इत्युक्ते कर्म भोग
आसक्तिः सर्वसम्बन्धः सर्वजनैः पदार्थैः सर्वसम्बन्धत्यागपूर्वकं सन्न्यासमात्रम् न मम किञ्चिदस्ति इति भावः एव सन्न्यासः सो अत्र सन्न्यासः सन्न्यासम् अध्यारोप्य कर्मविधितः मोचयति कर्मविधिभ्यः मोचयति किन्तु शमविधिरपि नास्ति इति ज्ञाननिष्ठो यदा भवति तत् सन्न्यासोऽपि नास्ति तस्य अन्ते सन्न्यासः कर्म उभयमपि नास्ति कर्माचरणं नास्ति कर्मत्यागोऽपि नास्ति उभयमपि नास्ति ब्रह्ममात्रेण अवतिष्ठति ब्रह्मज्ञानी न कर्मकर्ता न तस्य त्यक्ता न तस्य त्यागी न कर्मकर्ता न तस्य त्यागी त्यागोऽपि कर्मनिवारणाय कर्मणाम् अपवादाय सन्न्यासः उपदिश्यते किन्तु स्वानुभवदृष्ट्या सन्न्यासोऽपि नास्ति स्वयं ब्रह्मैव तिष्ठति तावदेव अत एव शमोपायव्यतिरेकेण इति कर्मसन्न्यासव्यतिरेकेण न किञ्चित् कर्म अस्ति इत्युच्यते अस्तु नाम अत्र कर्मनिमित्तदेवतादि सर्वसाधन विज्ञानोपमर्देन आत्मज्ञानं विधीयते अत्र पश्य सर्वकर्म कर्म मात्र कर्मनिमित्त ಅಂದರೆ कर्म आचरणकाले देवतादि सर्वसाधन विज्ञानं कर्माङ्गभूतं भवति कर्मनिमित्तम् इत्युक्ते कर्मार्थम् अपेक्षितं कर्मार्थमपेक्षितं देवतादि देवता इत्युक्ते आत्मनि कर्तृत्वं इंद्रियाभिमानित्वं इंद्रियैः कर्म कर्तुं शक्यते तर्वात देवतादि अनन्तरं च देवतादि एवं देवता जीवः एतत् सर्वं कारकाणि कर्मनिमित्तानि एतानि सर्वाणि कारकाणि सी कर्मनिमित्त कर्मार्थम् अपेक्षित कारकाणि देवतादि सर्वसाधन विज्ञानोपमर्देन देवता इत्यादि सर्वसाधनं सर्वसाधनम् इत्युक्ते सर्वमन्त्रः कर्म अग्निः किमुच्यते तत् सृक्सृवादयः देश काल इत्यादयः सर्वाण्यपि एतानि कारकाणि भवन्ति यज्ञानां कारकाणि सर्वसाधन विज्ञानम् उपमर्दयति विज्ञानम् इत्युक्ते बुद्धिः ಅಂದರೆ अवस्था बुद्धिः जाग्रद अवस्था बुद्धिमेव उपमर्दयति बाधितं करोति बाधते आत्मनि कर्तृत्वबुद्धिः जगदस्तीति जगति देशकालादयो सन्ति पदार्थाः सन्ति एतत् सर्वं द्वैतबुद्धिरेव अपमर्द्यते नाश्यते ज्ञानेन यदा बाध्यते आत्मज्ञानं विधीयते यदा शास्त्रम् आत्मज्ञानं आत्मानं जानीहि आत्मा ज्ञातव्यः इत्युक्ते द्वैतं सर्वं बाधित्वा आत्मानं जानीहि इत्युपदिश्यते अत एव आत्मविज्ञानवतः न किमपि अस्ति न च उपमर्दित यदा आत्मज्ञानं सम्प्राप्य कारकमेव नास्ति आत्मनि कर्तृत्वं नास्ति कर्मफलं नास्ति कर्मापि नास्ति कर्ता कर्म कर्मफलम् एतद्वैतं सर्वं बाध्यते ज्ञानेन न च उपमर्दित क्रियाकारकादि विज्ञानस्य यदा सर्वकारकाणि उपमर्द्यन्ते बाध्यन्ते निषिध्यन्ते तदा पुनः कर्तृत्वं कथमायाति कर्तृत्वे सति देशकालादिषु सत्सु अन्यपदार्थेषु सत्सु कर्माणि आचरितुं शक्यन्ते यदा द्वैतं नास्ति कर्तृत्वं कर्म देशकाल देवता कर्मफलम् इत्यादिकं सर्वमपि नास्ति एवं उपमर्दित क्रियाकारकादि विज्ञानस्य कर्म प्रवृत्तिरुपपद्यते कर्मणि प्रवृत्तिर्नास्ति कर्तुरेव तादृश प्रवृत्तिरस्ति आत्मनि कर्तृत्वाभावे अकर्ता साक्षिमात्रं तिष्ठति निर्विकारः चिन्मात्रः स्वतः सिद्धं ब्रह्मरूपेण तिष्ठति तदा कर्म प्रवृत्तिर्कथं भवति न भवति इति विशिष्टक्रिया साधनादि ज्ञानपूर्वकत्वात् क्रियाप्रवृत्तेः क्रियाप्रवृत्तिः कथं भवति विशिष्टक्रिया साधनादि विशिष्टक्रिया
विशिष्टक्रिया साधनं साधनमित्य साधन आदिपदेन सर्वमपि सर्वाण्यपि कारकाणि साधनं फलम् इत्यादिकं विशिष्टक्रिया साधन फलम् इत्यादि ज्ञानपूर्वकत्वात् क्रियाप्रवृत्तेः द्वैतज्ञानपूर्वकं यत्र कर्ता कर्म कर्मफलम् इत्यादि भेदमस्ति तत्पूर्वकमेव कर्मप्रवृत्तिः तदभावे कर्मप्रवृत्तिः कथं न भवति इति अनन्तरं कदाचित् एवं स्यात् कदाचित् ज्ञाननिष्ठा भवेत् ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ ಆತ್ಮಾನಂ ಅದ್ವೈತಂ ಬ್ರಹ್ಮ ಜಾನಾತಿ किन्तु कदाचित् तद् समाधौ जानाति समाधौ आत्मानम् अद्वितीयत्वेन जानाति यदा जगद्व्यवहारार्थं पुनः अवतरति जगद्व्यवहारार्थं द्वैतम् अवतरति तदा द्वैतमस्ति खलु तदा वा कुर्यात् कर्म पश्य येषु दिनेषु निर्विकल्पसमाधौ अद्वैतमस्ति पुनः द्वैताय अवतरति इत्युच्यते इदु केळिदियल्ल विस्तरेण अस्माभिः चर्चितं च अद्वैत अवस्थातः पुनः द्वैतम् अवतरति केचन यद्यपि भाष्ये नास्ति तथा किन्तु केचन साम्प्रदायिकाः तथा मन्यन्ते इक आधुनिकवेदान्तिनोपि तथा मन्यन्ते अद्वैतस्थितिः एका पुनः द्वैतस्थितिः ज्ञानी द्वैताद्वैतयोर्मध्ये अद्वैतस्थितिः द्वैतस्थितिः इति उभय अवस्थयोर्मध्ये किमुच्यते सञ्चरति इति टागल्स् सञ्चरति इति टागल्स् बिट्वीन् देम् उभयोर्मध्ये सञ्चरति इति टागल्स् बिट्वीन् देम् इति मन्यन्ते टागल्स् बिट्वीन् न हि देशकालादि अत्र अस्य प्रत्युत्तरं दीयते यदा एकदा आत्मानं ब्रह्मत्वेन जानाति पुनः द्वैतं नास्ति द्वैताय अवतरणं नास्ति द्वैते अवतरति यदि द्वैते अवतरति तस्य अद्वैतज्ञानं नाभूत् तस्य अद्वैतज्ञानं नाभूत् यदि मन्यते द्वैतम् अवतरति इति न हि देशकालाद्यनवच्छिन्न आत्मा अद्वितीयं देशकालादि नास्ति आदिपदेन अवस्था अद्वैतावस्था द्वैतावस्था इति अवस्थाद्वयं ज्ञानिनो न भवति अद्वितीय ज्ञानिनः अद्वैतावस्था द्वैतावस्था इति अवस्थाद्वयं न भवति अद्वैतम् अवस्थारूपमेव न भवति अद्वैतं तु निरवस्थं स्वतःसिद्धं स्वतःसिद्धात् कथम् अवतरति असि अद्वैतम् अवस्था चेत् अद्वैतस्थितिं गच्छति ततः पुनः अवतरति इति अद्वैतस्थितेर्गमनं पुनः ततः अवतरणं किमेतत् सर्वम् अद्वैतं स्थितिं मन्यते अथवा स्वरूपं मात्रं स्वरूपं चेत् सदा भवति एतत् अनवगता एवमुच्यते किन्तु भाष्यकारः अत्र प्रतिवक्ति पश्य न हि देशकालाद्यनवच्छिन्न देशकाल आदिपदेन अवस्था देशकाल अवच्छेदो नास्ति देश अवच्छेद इत्युक्ते परिच्छेदः लिमिटेशन् देशपरिच्छेदः इत्युक्ते अद्वैतस्थितिः कुत्रचित् एकस्मिन् देशविशेषे न भवति कुत्रचित् कालविशेषे न भवति कश्चन अवस्थाविशेषो न भवति अद्वैतम् अवस्थाविशेषे न भवति अत एव देशकालादि अनवच्छिन्न अस्थूलाद्वय ब्रह्म प्रत्यय धारिणः अस्थूलम् अह्रस्वम् इत्यादि सर्वविध गुणरहित विशेषरहित अस्थूलादि इत्युक्ते विशेषरहित अस्थूलादि इति सर्वविशेषं निषेधति सर्वविध विशेषरहित ब्रह्म प्रत्ययधारी तादृश ब्रह्म जानाति प्रत्ययमित्युक्ते ज्ञानं तादृश ब्रह्मज्ञानिनः कर्म अवसरोऽस्ति चतुर्थ टिप्पणं श्रीचरणानां कन्नडग्रन्थं पश्य ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನವು ದೇಶಕಾಲಾದಿ ಪರಿಚ್ಛೇದವಿಲ್ಲದ್ದು ಎಂದರೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಎಲ್ಲ ದೇಶಕಾಲಗಳಲ್ಲಿಯೂ ಇರುವುದು ಎಂದರ್ಥ ನಿರಂತರವಾಗಿ ಬ್ರಹ್ಮತ್ವಂ ಸರ್ವದೇಶೇಷು ಸರ್ವಕಾಲೇಷು ಸರ್ವ ಅವಸ್ಥಾಸು ವರ್ತತೆ ಅಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಸ್ವಾನುಭವ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಅವಸ್ಥಾ ಭೇದೋ ನಾಸ್ತಿ
स्वानुभवदृष्ट्या निरन्तरं ब्रह्मैव तिष्ठति। अधुना ब्रह्मावस्थायां तिष्ठामि पुनरपि द्वैतावस्थाम् आगच्छामि एवं न भवति। अत एव ದೇಶಕಾಲಗಳಲ್ಲಿಯೂ ಇರುವುದು. ಆದ್ದರಿಂದ ಕರ್ತೃತ್ವ ಜ್ಞಾನವು ಬರುವ ಕಾಲವೇ ಇಲ್ಲವಾಗಿ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಅವಕಾಶವಿಲ್ಲ. ತೇ ಮನ್ಯಂತೆ ಅದ್ವೈತ ಸ್ಥಿತೌ ಸ್ಥಿತ್ವಾ ಪುನರಪಿ ಲೋಕಾನುಗ್ರಹಾರ್ಥಂ ದ್ವೈತಮಾಯಾತಿ ಪ್ರಾರಬ್ಧವಶಾದಿತಿ. ते मन्यन्ते केचन आधुनिकाः मन्यन्ते अद्वैतस्थितौ निर्विकल्पसमाधौ अद्वैतज्ञानं भवति. पुनः तादृशब्रह्मज्ञानी अद्वैतब्रह्मज्ञानी द्वैतप्रपञ्चं न पश्यति, द्वैतव्यवहाराय नायाति. केचन अवतारपुरुषाः एव द्वैतव्यवहाराय आगच्छन्ति. ते एकदा अद्वितीयज्ञानं निर्विकल्पसमाधौ सम्प्राप्य व्यवहारं न कुर्वन्ति, पुनर्व्यवहारं न कुर्वन्ति, केवलं भोजनादिकमपि न कुर्वन्ति. ते अन्यैरेव दातव्यं भवति, अन्यैरेव भोजनं बलात् दातव्यं भवति. स न भोजनं करोति न जलं पिबति, तदपि एकदा निर्विकल्पसमाधौ ब्रह्मज्ञानं प्राप्नोति. 21 दिनाः एव शरीरं धारयति, 21 दिनान्येव. ततः शरीरं त्यजत्येव, पुनः द्वैतव्यवहाराय नायाति इति आधुनिकानाम् अद्वैतं. किन्तु केचन एव अवतारकोटि, ते मन्यन्ते अवतारपुरुषाः सन्ति, ते एव अद्वैतं निर्विकल्पसमाधौ अद्वैतं सम्प्राप्य पुनरपि द्वैताय अवतरन्ति लोकानुग्रहाय. लोकानुग्रहाय द्वैते अवतरन्ति, तदा द्वैते सर्वव्यवहारं कुर्वन्ति. कर्तृत्वादिकम् अस्ति तस्य. पश्य कथं कीदृशं तेषाम् अद्वैतं. किन्तु आधुनिकाः अपि प्राचीनाः अपि साम्प्रदायिकाः व्याख्यान अनुयायिनोपि एवमेव मन्यन्ते, किञ्चित् परिवर्त्य. ते मन्यन्ते अद्वैतस्थितौ अद्वैतं जानाति, किन्तु प्रारब्धवशात् व्यवहारम् आयाति. आधुनिकाः मन्यन्ते न तु प्रारब्धवशात्, केवलम् अवतारपुरुषाः आयान्ति, सामान्यज्ञानिनो नायान्ति. सामान्यज्ञानिनः अद्वैत अवस्थायामेव तिष्ठन्ति, व्यवहारमेव कर्तुं न शक्नुवन्ति. अन्यस्मै उपदेशम् न भवति. तादृशब्रह्मज्ञानिनः अन्यस्मै उपदेशमपि कर्तुं न शक्नोति. किन्तु व्याख्यान अनुयायिनः अद्वैतं सम्प्राप्य प्रारब्धवशात् द्वैतमायाति, आत्मनि कर्तृत्वम् अनुभवति. तदा अन्यस्मै शिष्याय उपदिशति, द्वैते एव अद्वैतम् उपदिशति, अद्वैत अवस्थातः द्वैते अवतरति. पश्य, किन्तु एतत् उभयमपि भाष्यविरुद्धम्, अनुभवविरुद्धं, सर्वविधविरुद्धमितं. युक्तिविरुद्धम्, अनुभवविरुद्धं, भाष्यविरुद्धम्. आत्मानं कदाचित् कस्मिन् अवस्थाविशेषे न जानाति. निर्विकल्पसमाधौ वा कुत्रचित् अद्वितीय आत्मा अवस्थाविशेषे न भवति. निरवस्थः सदा विद्यमानः अद्वैतात्मा. अतएव अवस्थाविशेषे न जानाति, सदैव अद्वैतीयब्रह्मात्मना तिष्ठति. अतएव सदैव ब्रह्मात्माहम् इति आत्मानं जानाति. यदा आत्मानम् अद्वितीयत्वेन जानाति, स्वानुभवदृष्ट्या व्यवहारो न भवति. व्यावहारिकदृष्ट्या लोकदृष्ट्या व्यवहारस्तिष्ठति, स्वानुभवदृष्ट्या व्यवहारो न भवति. स्वानुभवदृष्ट्या निरन्तरं ब्रह्मैव भवति. तत् अद्वैतं न अवस्थाविशेषः, सदा विद्यमानत्वात्. अत एव प्रारब्धवशात् आयाति एतत् सर्वं. अद्वैतं गत्वा द्वैते अवतरति इति न युज्यते. अद्वैतस्य अवस्थाविशेष अभावात् द्वैते अवतरणं नाम अर्थरहितः एव अल्लवे. किन्तु एते मन्यन्ते साम्प्रदायिकाः व्याख्यान अनुयायिनः केचन, न तु सर्वे. व्याख्यानानुयायिषु अपि केचन मन्यन्ते, न तु सर्वे. प्रारब्धवशात् पुनः द्वैते अवतरति. अत एव अन्यस्मै उपदिशति इति. उभयमपि नास्ति. देशकालाद्यनवच्छिन्न अस्थूल अद्वयादि ब्रह्म प्रत्ययधारिणः.
सी अस्थूल अद्वय अस्थूल अद्वैतोऽस्मि इति ब्रह्मज्ञानाति अतएव तस्य पुनः अवतरण प्रसक्तिर्नास्ति कर्मावसरोऽस्ति इति सिद्धान्तिना उक्तं। पुनः पूर्वपक्षे मीमांसकः आक्षिपति भोजनादि प्रवृत्ति अवसरवत् स्यादिति चेत् ते मन्यन्ते अवतार पुरुषाः चेत् द्वैते पुनरवतरन्ति। सी द्वैतम् अद्वैते कल्पितं। सी आकाशे घटाकाशः महाकाश इति विभागः, घटाकाशः मठाकाश विभागः अद्वितीय आकाशे कल्पितः। अतएव यदा महाकाशं पूर्णाकाशम् अद्वितीय आकाशं जानाति घटाकाश महाकाश विभागः अद्वितीय आकाशे स्थित्वैव अवगच्छति। सी कल्पितद्वैताय वास्तविक अद्वैतस्य त्यागः अनपेक्षितः। अद्वितीय आकाशं परित्यज्यैव द्वैत आकाशे विभागं पश्यति किम्? आकाशे विभागं तु कल्पितत्वात् कल्पितविभागस्य दर्शनाय स्वतः सिद्ध अद्वितीयं न त्यजति। कुतः? तत् कल्पितत्वात्। आकाशे यो विभागः कल्पितः, कल्पितस्तु कल्पित एव तिष्ठति। कल्पितमात्रेण सः अद्वैतं विहाय द्वैते अवतरणं तथा न भवति। अद्वैतं विहाय द्वैते अवतरणं तथा न भवति। कुत इति चेत् कल्पितं। द्वैतं तु कल्पितमेव। कल्पितमित्युक्ते अद्वैतं जानन्नपि बाह्यदृष्ट्या लोकदृष्ट्या कल्पितं द्वैतं पश्यति। कल्पितद्वैतस्य व्यवहारेण व्यवहारकल्पितत्वात् कल्पितं बाधितमेव भवति, स्वानुभवदृष्ट्या न भवति। अतएव अवतरणप्रसक्तिर्नास्ति तथा प्रारब्धवशात् वा। किन्तु एवम् अयं पूर्वपक्षी भोजनादिप्रत्यय भोजनादिप्रवृत्त्यवसरवत् स्यादिति चेत् भोजनादिप्रवृत्ति अत्र पञ्चम कथम टिप्पणं नास्ति, टिप्पणं नास्ति। पूर्वपक्षी मीमांसको मन्यते अस्तु नाम अद्वैतानुभवे तिष्ठति, सर्वद्वैतं विहाय सर्वमपि द्वैतं परित्यज्य अद्वैते तिष्ठति, किन्तु भोजनादि कथं करोति? भोजनादि शरीर व्यवहार काले पुनः अहं कर्ता इति बुद्धिरायाति, अन्नं पश्यति, अहं देहः, अन्नं पृथक् अस्ति, तदशितं मया इति देहबुद्धिः, अन्नबुद्धिः, कर्ताबुद्धिः, कर्मबुद्धिः एवं द्वैतम् आयात्येव। व्यवहारकाले भोजनादि व्यवहारकाले द्वैतमायाति एवं मन्यते। भोजनादि प्रवृत्ति अवसरवत् स्यादिति चेतिते न। अविद्यादि केवल दोषनिमित्तत्वात्। अत्र भाष्यकारः स्वानुभवदृष्ट्या न वदति, व्यावहारिकदृष्ट्यैव प्रतिवचनं ददाति। स्वानुभवदृष्ट्या तु अन्नं नास्ति, भक्षणं नास्ति, देहो नास्ति, आत्मनः देहो नास्ति, आत्मनः किमुच्यते अशनाया पिपासापि नास्ति, क्षुधा पिपासापि नास्ति। क्षुधा पिपासा देहादिकं परित्यज्यैव चिन्मात्रेण तिष्ठति। स्वानुभवदृष्ट्या क्षुधा पिपासापि न स्तः। अतएव अशनपानादयोपि न सन्ति। अशनपानादि व्यवहारः व्यवहारिकदृष्ट्यैव कल्पितव्यवहारदृष्ट्या कल्पितव्यवहारदृष्ट्या भवति। अतएव तस्य कल्पितव्यवहारदृष्ट्या प्रतिवचनं ददाति भाष्यकारः। तदभ्युपगम्य अभ्युपगमवादः उच्यते। अभ्युपगमवाद इत्युक्ते टेंटेटिव्ली अग्रीಯಿಂಗ್ ಮಾತಾಡೋದು, ಕಂಡೀಷನಲ್ಲಿ ಅಗ್ರೀಯಿಂಗ್ ಮಾತಾಡೋದು। ಸಿ ಅವಿದ್ಯಾದಿ ಅವಿದ್ಯಾದಿ ಒಂದು ನಿಮಿಷ ಅವಿದ್ಯಾದಿ ಕೇವಲ ದೋಷ ನಿಮಿತ್ತತ್ವಾತ್ ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತೇಃ ಅವಶ್ಯಕತ್ವ ಅನುಪಪತ್ತಿಃ। ಸಿ ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತಿಃ तद् केवल अविद्यानिमित्तमेव, केवल दोषनिमित्तत्वात्। दोषः कः? क्षुधादिदोष। क्षुधादिदोषनिमित्तम् अशनं करोति। दोषनिमित्तमेव न तु स्वाभाविकः। स्वाभाविको न भवति, दोषनिमित्त एव। केवल दोषनिमित्तत्वात् भोजनादि प्रवृत्तेः आवश्यकत्व
आवश्यकत्व इत्युक्ते नियतत्व. इट इज नॉट रेग्युलेटेड, इट इज नॉट नियमबद्धः. आवश्यकत्वम् इत्युक्ते नियतं, नियतम् इत्युक्ते नियमानुगुणं नियमबद्धं. यू अंडरस्टूड फॉलोइंग ए रूल इति. नियमानुबद्धं चेत् नियमानुषङ्गं, नियमानुषङ्गिकं नियमबद्धं चेत् शास्त्रेण विधातुं शक्यते अल्लवे. नियमानुबन्धि चेत् नियमबद्ध नियमेन भवति चेत् शास्त्रेण तन्नियमः कर्तुं शक्यते. एवं कुरु इति नियमः कर्तुं शक्यते. किन्तु अत्र आवश्यकता इत्युक्ते नियतत्वं नास्ति, नियमबद्धता नास्ति. तदेव विस्तरेण उच्यते आगामि वाक्ये. टिप्पणी उच्यते श्रीचरणैः. केवल दोषनिमित्तत्वात् इति षष्ठटिप्पणं पश्य. भोजनादि प्रवृत्ति पंचमटिप्पणी कुत्र अस्ति? ओ अस्ति, अस्ति 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 करेक्ट्. अदे आवश्यकता अंटे सी भोजनाद्यर्थं पुनः कर्तृत्वम् आयाति इति मन्यते पूर्वपक्षी. ज्ञानी भवेत्, द्वैतम् उपमृद्य अद्वैतज्ञानी भवेत्, किन्तु भोजनाद्यर्थं पुनः द्वैतम् अवतरति, द्वैते अवतरति. अयो भोजनं द्वैतम् एतत् सर्वं कल्पितमिति विज्ञाय, एतत् सर्वं स्वप्नवदिति विज्ञाय आत्मानं ब्रह्मत्वेन जानाति. यदा कल्पितत्वेन जानाति बाधते तदा पुनः अवतरणप्रसक्ति कुत्र? पूर्वपक्षी ब्रूते अत्र पंचमं टिप्पणं पश्य. कर्तृत्वज्ञानविಲ್ಲದೆ ಭೋಜನಾದಿಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಲಾರರಷ್ಟೇ ಅಂದರೆ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನ ಭವತಿ ಖಲು ಇತಿ. ಅಂದರೆ ಕರ್ತೃತ್ವಂ ವಿನಾ ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತಿರ್ನ ಭವತಿ. किन्तु भोजनादि प्रवृत्तिर्दृश्यते, ज्ञानिनामपि भोजनादि प्रवृत्तिर्दृश्यते. अनेन निश्चीयते अद्वैतं त्यक्त्वा द्वैते अवतीर्णः इति मन्यते. अद्वैतं त्यक्त्वा द्वैते अवतीर्णः तदैव भोजनादौ प्रवृत्तिर्भवति इति पूर्वपक्षिणो अभिप्रायः. यत् पूर्वपक्षिणा उक्तं तत् यथावत् नाङ्गीक्रियते, किञ्चित् परिवर्त्य व्याख्यानकारैः आधुनिकवेदान्तिभिः तदेव किञ्चित् परिवर्त्य विपरिणम्य अङ्गीक्रियते. किन्तु भाष्यकारः एतेषां त्रयाणां मीमांसकपक्षस्य, व्याख्यानकाराणां पक्षस्य, आधुनिक वेदान्तिनां पक्षस्य त्रयाणामपि पक्षं सकृदेव एकेनैव वाक्येन निराकरोति. एकेनैव वाक्येन त्रयाणां निराकरोति. पश्य केवलदोषनिमित्त न तु नियत केवलदोषनिमित्तत्वादिति. केवलदोषनिमित्तत्वादिति षष्ठटिप्पणं कन्नडभाषायां. केवलदोष ಎಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿಯ ಸಂಪರ್ಕವಿಲ್ಲದೆ ದೋಷ. केवलदोष इत्युक्ते शास्त्रविधिं दृष्ट्वा भोजनं करोति किम्? शास्त्रविहितकर्माणि कानिचित् भवन्ति, कानिचित् स्वाभाविककर्माणि भवन्ति. लैक् ब्रीतिंग, सिट्टिंग, स्टैंडिंग, स्लीपिंग, ईटिंग अंद्रे भोजनं, जलपानं, भोजनं, उपवेशनं, चलनम् इत्यादिकं स्वाभाविककर्माणि. दीर्घकालम् उपवेष्टुं न शक्यते, किञ्चित् स्वयं प्रेरयति, देहः एव प्रेरयति, चलति. ಒಂದೇ ಕಡೆ ಕೂತಿರಕ್ಕಾಗ್ತದೆ? ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿಗೆ ಕೈ ರೆಸ್ಟ್ಲೆಸ್ ಆಗಿ ಏಳಬೇಕನ್ನಿಸುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಏತತ್ತು ದೇಹವ್ಯಾಪಾರಾಹ. ದೇ ಆರ್ ಜಸ್ಟ್ ನ್ಯಾಚುರಲ್ ಫಂಕ್ಷನ್ಸ್ ಆಫ್ ದ ಬಾಡಿ, ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್ ಫಂಕ್ಷನ್ಸ್ ಆಫ್ ದ ಬಾಡಿ ಅಲ್ಲವೇ? ನಟು ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಾನಿ. ನ್ಯಾಚುರಲ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್ ಫಂಕ್ಷನ್ಸ್ ಆಫ್ ದ ಬಾಡಿ, ಜಸ್ಟ್ ಆಸ್ ಎ ಬೇಬಿ ಡಸ್. ಬೇಬಿ ಡಸ್ ಆಲ್ ಆಫ್ ದೆಮ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್ಲಿ. hunger, thirst, walking, moving, ಎಲ್ಲ baby, 1-year-old baby, all that does instinctively. There is no choice. कर्तृत्व बुद्धिपूर्वकं कर्म निश्चित्य न करोति, केवल instinctively करोति, just प्राणिवत्, पशुपक्षादिवत्. पशुपक्षादिषु अपि एतादृश स्वाभाविक प्रवृत्तिर्भवति. अतएव एतत् स्वभावदोष इत्युक्ते स्वाभाविक प्रवृत्तिः.
न तु शास्त्रविहितं नथवा स्वबुद्ध्या आचरितं। यो स्वसंकल्पेन करोति स अन्यसंकल्पमपि शृणोति, अन्यस्य आज्ञामपि शृणोति। ಸಿ ಬಾಲಾಯ ಹೀಗೆ ಮಾಡಬೇಡ ಎಂದು ಬೇಬಿಗೆ ಹೇಳು, ಶಿಶವೇ ಬ್ರೂಹಿ ಏವಂ ಮಾ ಕುರು ಇತಿ ಬೇಬಿ ನಾವಗಚ್ಚತಿ, ಕುತ ಚೇತ್ ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕಂ ನ ಕರೋತಿ, ಬೇಬಿ ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕಂ ನ ಕರೋತಿ, ಅತ ಏವ ಶಿಶುಃ ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕಂ ನ ಕರೋತಿ, ಕರ್ತೃತ್ವಂ ನಾಸ್ತಿ, ಸಂಕಲ್ಪೋ ನಾಸ್ತಿ, ಅತ ಏವ ಅನ್ಯೇನ ಆದೇಶಃ ಆಜ್ಞಾ ದಾತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ। ಬೇಬಿಗೆ ಆಜ್ಞೆ ಕೊಡಕ್ಕಾಗ್ತದೆ? ಶಾಸ್ತ್ರಾಜ್ಞವ ಅಥವಾ ಗುರೋರಾಜ್ಞಾವ ಮಾತಾಪಿತರೋರಾಜ್ಞಾವ ಆಜ್ಞಾನ್ ದಾತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ, ಬಿಕಾಸ್ ದೇ ಆರ್ ಆಲ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್ಲಿ ಹ್ಯಾಪನ್। ಸಂಕಲ್ಪೋ ನಾಸ್ತಿ, ಯತ್ರ ಸಂಕಲ್ಪಃ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯ ತತ್ರ ನಿಯಮಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಓ ಅನೇನ ಉಕ್ತಂ ಅನೇನ ಆಜ್ಞಪ್ತಂ ಅತಃ ಕರೋಮಿ ಇತಿ ಚಿಂತಯಿತ್ವಾ ಕರೋತಿ, ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕಂ ಕರೋತಿ। ತತ್ರ ಬೇಬಿ ತತ್ರ ಶಿಶೋಃ ಸಂಕಲ್ಪ ಏವ ನಾಸ್ತಿ, ಪ್ರಾಣಿನಾಮಪಿ ಸಂಕಲ್ಪಾಃ ನ ಸಂತಿ, ಪಶುಪಕ್ಷಾದೀನಾಮಪಿ ಸ್ವಭಾವೇನೈವ ಪ್ರವರ್ತಂತೆ। ತಥಾ ಸ್ವಭಾವದೋಷತ್ವಾತ್, ಸ್ವಭಾವದೋಷ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಶನಾಯ ಕ್ಷುಧಾ ಭವತಿ ಅತ್ತಿ, ಯದಾ ಕ್ಷುಧಾ ಭವತಿ ಅತ್ತಿ, ಶಿಶುಃ ಯದಾ ಕ್ಷುಧಾ ಜಾಯತೆ ರೋದಿತಿ, ಕ್ಷುಧಾ ಜಾಯತೆ ರೋದಿತಿ, ಕ್ಷೀರೇ ದತ್ತೆ ಪಿಬತಿ ತಾವದೇವ। ಯದಿ ಕ್ಷುಧಾ ನಾಸ್ತಿ ಕ್ಷೀರಂ ನ ಪಿಬತಿ, ಕೇವಲಂ ಸ್ವಭಾವ ಪ್ರೇರಿತೇನೈವ ಕ್ಷುಧಾದಿದೋಷ ಪ್ರೇರಿತೇನೈವ ಅತ್ತಿ। ಅತ್ರ ಭೂತೆ ಸಿ ಕೇವಲ ದೋಷ ಎಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿಯ ಸಂಪರ್ಕವಿಲ್ಲದೆ, ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯಸ್ಯ ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ವಾ ಗುರೋರ್ವಾ ಅನ್ಯ ಸಮಾಜಸ್ಯ ವಾ ಮಾತಾಪಿತರೋರ್ವಾ ಮಿತ್ರಸ್ಯ ವಾ ಕಸ್ಯಚಿತ್ ಅನ್ಯಸ್ಯ ವಾಕ್ಯಂ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ ಕದಾ ಯದಾ ಆತ್ಮನಃ ಸಂಕಲ್ಪಂ ಭವತಿ, किंतु अन्य आत्मसंकल्पेन वा अन्यस्य आज्ञापालन रूपेण वा कर्म न भवति, केवलं स्वभाव प्रेरितेनैव यदा क्षुधा जायते अत्ति, क्षुधा प्रेरितया अत्ति तावदेव। अतएव केवल दोष निमित्तत्वात् अल्ल ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇದೆ न तु तथा आवश्यकत्व अनुपपत्तिः अविद्यादि केवल दोष निमित्तत्वात् भोजनादि प्रवृत्तेः आवश्यकत्व अनुपपत्तिः। आवश्यकत्व इति नियतत्वं तदधिकृत्य सप्तम टिप्पणं पश्य कन्नड भाषायां नित्यवागलारदु। नित्य ಅಂದರೆ ಡೆಫಿನೆಟ್ ಒಂದು ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಹೀಗೆ ಎಂದು ಯು ಕಾಂಟ್ ಬ್ರಿಂಗ್ ಇಟ್ ಅಂಡರ್ ಎ ಲಾ, ಬ್ರಿಂಗ್ ಇಟ್ ಅಂಡರ್ ಎ ರೂಲ್ ಅಂದರೆ ನಿಯಮಬದ್ಧಂ ನಿಯಮಾನುಷಂಗಂ ನಿಯಮಾನುವರ್ತಿ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ। ಯಾಕಂದರೆ ಹಸಿವು ಯಾವಾಗ ಆಗ್ತದೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹಸಿವಾದಾಗ ಆಗುತ್ತದೆ ಅಷ್ಟೇ। ನೋಡಿ ಲೈಕ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಕಳಿಕೆ ಜೃಂಭಣಂ ಕರೋತಿ, ಆಕಳಿಕೆ ಅತ್ರ ನ ಕರ್ತವ್ಯ ಇತಿ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ಆಕಳಿಕ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ? ತತ್ ಸ್ವಯಂ ಆಯಾತಿ ಅಷ್ಟೇ। ನಿದ್ರಾ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ, ತತ್ ಸ್ವಯಂ ಆಯಾತಿ। ಅತಯೇವ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸ್ವಭಾವೇನೈವ ಏತೆ ಭವಂತಿ ಇತಿ ನಿಯಂತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ। ಅನ್ಯೇನ ವಾ ಸಂಬಡಿ ಯು ಕಾಂಟ್ ಟು ಮೇಕ್ ಎ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ರೂಲ್ ಫಾರ್ ದೆಮ್, ಬೇಬೀಸ್ ಇದೆಮ್ ನ್ಯಾಚುರಲ್ಲೇ ಇರುತ್ತದೆ ಅಷ್ಟೇ, ಅವ್ರಿಗೆ ಏನು ರೂಲ್ಸೇ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಯು ಕಾಂಟ್ ಮೇಕ್ ಎನಿ ರೂಲ್ಸ್। ಅತಯೇವ ನಿತ್ಯವಾಗಲಾರದು ನಿಯಂತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ। ಕೇವಲ ದೋಷವಾದ ಹಸಿವು ಉಂಟಾದಾಗ ಮಾತ್ರ ಭೋಜನದಲ್ಲಿ ತೊಡಗಬಹುದು। ಯದಾ ಕ್ಷುಧಾ ಜಾಯತೆ ಅತ್ತಿ ಅಶ್ನಾತಿ, ಕ್ಷುಧಾ ಜಾಯತೆ ಅಶ್ನಾತಿ ಎಂದು ಭಾವ ಇದು। ಅತಯೇವ ಮೀಮಾಂಸಕೇನ ಉಕ್ತಂ ಸರ್ವಾಣ್ಯಪಿ ಕರ್ಮಾಣಿ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಾನಿ ಇತಿ ಬ್ರೂತೆ। ಸರ್ವಾಣಿ ಕರ್ಮಾಣಿ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಾನಿ ನ ಭವಂತಿ, ಬಹೂನಿ ಕರ್ಮಾಣಿ ಸ್ವಭಾವಪ್ರಾಪ್ತಾನಿ। ಭೋಜನಂ ತು ಸ್ವಭಾವಪ್ರಾಪ್ತಮೇವ। ಅನ್ನಸ್ಯ ಅಶನಂ ಭೋಜನಸ್ಯ ಅಶನಂ ತು ಸ್ವಭಾವಪ್ರಾಪ್ತಂ। ಏತದಪಿ ವ್ಯಾವಹಾರಿಕದೃಷ್ಟ್ಯಾ ಮಯಾ ಪೂರ್ವಮೇವ ಉಕ್ತಂ। ಏತದಪಿ ವ್ಯಾವಹಾರಿಕದೃಷ್ಟ್ಯಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೇಹದೃಷ್ಟ್ಯಾ ನ ತು ಆತ್ಮದೃಷ್ಟ್ಯಾ। ಆತ್ಮಾನಂ ಯದಾ ಅದ್ವಿತೀಯಂ ಚೈತನ್ಯಂ ಜಾನಾತಿ ತಸ್ಯ ದೇಹ ಏವ ನಾಸ್ತಿ, ಅತಯೇವ ಅಶನಾದಿಕಮಪಿ ನಾಸ್ತಿ। ಅತಯೇವ ಉಚ್ಯತೆ
ಆತ್ಮಜ್ಞಾನಿಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಭೋಜನದಲ್ಲಿ ತೊಡಗುವುದೆಂಬುದೂ ಇಲ್ಲ. ಆತ್ಮಜ್ಞಾನಿ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಭೋಜನ ಪ್ರವೃತ್ತಿರಪಿ ನಾಸ್ತಿ ತತ್ಸ್ವ, ಏಕೆಂದರೆ ದೇಹಸ್ಯ ಅಸತ್ವ, ದೇಹವೇವ ನಾಸ್ತಿ. ತಸ್ಯ ದೇಹ ಏವ ನಾಸ್ತಿ ಇತಿ ಆಹಾರ ವಿಹಾರಾದಿಕಂ ಜಲಪಾನಾದಿಕಂ ನಿದ್ರಾಗಮನಾದಿಕಮಪಿ ಸರ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಕುತಃ ತತ್ ಸರ್ವಂ ದೇಹದೃಷ್ಟ್ಯೈವ. ನಾಹಂ ದೇಹಃ ಸ್ವಪ್ನಾತ್ ಉತ್ಥಿತ ಇವ. ಸ್ವಪ್ನಾತ್ ಉತ್ಥಿತ ಇವ ಸರ್ವಪ್ರಪಂಚಾತ್ ಉತ್ಥಾಯ ಬ್ರಹ್ಮರೂಪೇಣ ಅವತಿಷ್ಠತಿ. ತಸ್ಯ ಸ್ವಾನುಭವದೃಷ್ಟ್ಯಾ ಏತತ್ ಸರ್ವಂ ನಾಸ್ತಿ, ವ್ಯಾವಹಾರಿಕದೃಷ್ಟ್ಯಾ ಏವ ಭವತಿ. ಅಸ್ತು, ಅನ್ಯದ್ ವಾಕ್ಯಂ. ಅನ್ಯದ್ ವಾಕ್ಯಂ ನತು ತಥಾ ಭವತಿ. ನತು ತಥಾ ಅನಿಯತಂ ಕದಾಚಿತ್ ಕ್ರಿಯತೆ ಕದಾಚಿತ್ ನ ಕ್ರಿಯತೆ ಚ ಇತಿ ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮೋಪಪದ್ಯತೆ. ಕಿಂತು ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ತಥಾ ನ ಭವತಿ. ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ತು ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಂ. ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವಾತ್ ಶಾಸ್ತ್ರಂ ನಿಯಮಾನುಗುಣ್ಯೇನೈವ ಕರ್ಮ ವಿದದಾತಿ. ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರಸ್ತಿ ತತ್ ನಿಯಮಾನುಗುಣ್ಯಮಸ್ತಿ ಉಭಯಮಪಿ. ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರಸ್ತಿ ನಿಯಮಾನುಗುಣ್ಯ ಅಂದರೆ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರೇವ ನಿಯಮಃ. ಮೇಕಿಂಗ್ ಎ ರೂಲ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಸ್ ಎ ಸರ್ಟನ್ ರೂಲ್. ತತ್ ರೂಲ್ ಸಂಕಲ್ಪ ಮಾತ್ರೇಣ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ, ತತ್ ಶಾಸ್ತ್ರೇಣ ವಿಧಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಅಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಕರ್ತವ್ಯಂ ನಿತ್ಯಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಾತಃ ಕಾಲೇ ಸೂರ್ಯೋದಯ ಕಾಲೇ ಅಥವಾ ಸೂರ್ಯಾಸ್ತಕಾಲೇ ಸಂಧ್ಯಾಕಾಲೇ ಸಂಧ್ಯಾವಂದನಂ ಕರ್ತವ್ಯಮಿತಿ ದೇಶಕಾಲಾದಿ ನಿಯಮಃ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಏವಂಗೆ ನತು ತಥಾ ಅನಿಯತಂ ಸಿ ಕ್ಷುಧಾತು ಅನಿಯತಂ. ಪ್ರಾತಃ ಕಾಲೇ ಕ್ಷುಧಾ ಭವೇತ್, ಮಧ್ಯಾಹ್ನೇ ಕ್ಷುಧಾ ಭವೇತ್, ಸಂಧ್ಯಾಕಾಲೇ ನ ಭವೇತ್ ಇತಿ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ಆಕಳಿಕ ಇದು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಬಾರದು ಅಂದರೆ ಆಕಳಿಕಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಯಮ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಶಿಶುಕ್ಕೆ ಯಾವ ನಿಯಮ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದು ಹಸಿವಾಗ ಅಳುತ್ತದೆ, ಹಾಲು ಕೊಡು ಅಷ್ಟೇ, ಯಾವ ನಿಯಮ ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ಅದರಿಂದ ತಥಾ ಅನಿಯತಂ ಅಂದರೆ ಕದಾಚಿತ್ ಕ್ರಿಯತೆ ಕದಾಚಿತ್ ನ ಕ್ರಿಯತೆ ಚ ಇತಿ ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮೋಪಪದ್ಯತೆ. ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ತಥಾ ನ ಭವತಿ. ಸಂಧ್ಯಾಕಾಲೇ ಆಗತೆ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವಾತ್ ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ಆಚರಣೀಯಮೇವ. ಸಂಧ್ಯಾಕಾಲೇ ಆಗತೆ ಸತಿ ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ಆಚರಿತವ್ಯಮೇವ ಇತಿ ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮೋಪಪದ್ಯತೆ. ನಿತ್ಯಂ ಕರ್ಮ ನಿಯಮಾನುಗುಣ್ಯೇನ ಭವತಿ. ತಸ್ಯ ನಿಯಮಕ್ಕಃ ದೇಶನಿಯಮಃ ಕಾಲನಿಯಮಃ ಜಲಾದಿಭಿಃ ಪ್ರಯೋಕ್ತವ್ಯಃ. ಏವಂ ವಾಟ್ ಯು ಕಾಲ್ ಪೂರ್ವದಿಶಿ ಪ್ರಾತಃ ಕಾಲೇ ಕಿಮುಚ್ಯತೆ, ಉತ್ತರದಿಶಿ ಸಾಯಂಕಾಲೇ. ಏವಂ ದಿಶಾನಿಯಮಃ ದೇಶನಿಯಮಃ ಕಾಲನಿಯಮಃ ಇತ್ಯಾದಿಕಂ ಬಹೂನಿ ನಿಯಮಾನಿ ಸಂತಿ ಸಂಧ್ಯಾವಂದನಸ್ಯ ನಿತ್ಯಕರ್ಮಣಃ. ಕೇವಲ ದೋಷನಿಮಿತ್ತತ್ವಾತ್ ಭೋಜನಾದಿಕರ್ಮಣಃ ಅನಿಯತಂ ಸ್ಯಾತ್. ಭೋಜನಾದಿಕರ್ಮ ತು ಕೇವಲ ದೋಷನಿಮಿತ್ತ. ದೋಷ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕ್ಷುಧಾದಿ ನಿಮಿತ್ತ, ಅಂದರೆ ಬಾಡಿಲಿ ನೀಡ್ಸ್ ಎಂದರ್ಥ. ದೋಷ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಬಾಡಿಲಿ ನೀಡ್, ಸ್ವಾಭಾವಿಕ ದೋಷ ವಿ ಕಾಲ್ ದೆಮ್. ಸ್ವಾಭಾವಿಕ ದೋಷ ಮೀನ್ಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟಿವ್. ದೇ ಆರ್ ಇನ್ಸ್ಟಿಂಕ್ಟ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಸ್ ಎ ದೋಷ, ದಟ್ಸ್ ಆಲ್. ಬಾಡಿಲಿ ನೀಡ್ಸ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್. ಕೇವಲ ದೋಷ ನಿಮಿತ್ತತ್ವಾತ್ತು ಭೋಜನಾದಿಕರ್ಮಣೋ ಅನಿಯತತ್ವಂ ಸ್ಯಾತ್. ನಿಯಮಃ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಅತಯೇವ ಶಾಸ್ತ್ರ ವಿದಧಾತುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ, ವಿಧಾನಂ ಕರ್ತುಂ ವಿಧಿಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ. ಕಿಂತು ದೋಷೋದ್ಭವಾಭಿಭವಯೋಃ ಅನಿಯತತ್ವಾತ್ ಕಾಮಾನಾಮಿವ ಕಾಮ್ಯೇಷು. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಪಶ್ಚ ದೋಷೋದ್ಭವ ಅಭಿಭವಯೋಃ ಅನಿಯತತ್ವಾತ್. ದೋಷೋದ್ಭವ ಅಭಿಭವ. ದೋಷ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕ್ಷುಧಾ ಆವಿರ್ಭಾವಃ. ಕ್ಷುಧಾ ಅಭಿಭವ ದೋಷ ಉದ್ಭವ. ಕ್ಷುಧಾ ಉದ್ಭವತಿ, ಕ್ಷುಧಾ ಉದ್ಭವತಿ ಅಭಿಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕ್ಷುಧಾ ನಿವರ್ತತೆ. ಏತತ್ ಅನಿಯತಂ. ಅನಿಯತಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿಯಂತಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಕಾಮಾನಾಮಿವ ಕಾಮ್ಯೇಷು. ಕಾಮಾನಾವಿವ ಕಾಮ್ಯೇಷು. ಏಕೆಂದರೆ ಯದಾ ಕಾಮಃ ಜಾಯತೆ ಕಾಮ್ಯಕರ್ಮ ಕರೋತಿ.
सदा कामः भवति किम्? यदा कामो भवति तदा काम्यकर्म करोति, यदा इच्छा जायते तदा काम्यकर्म करोति। कदाचित् इच्छा अभिभूयते इत्युक्ते तिरोहितो भवति। यदा इच्छा तिरोहिता भवति काम्यकर्म न करोति। यथा काम्यकर्मसु प्रवृत्तिः यदा यदा कामः जायते तदा तदा प्रवर्तते, यदा कामः न जायते तदा न प्रवर्तते। अत एव प्रतिनित्यं काम्यकर्म कर्तव्यम् इति नियन्तुं शक्यते किम्? प्रतिनित्यं काम्यं कर्म कर्तव्यं। कामः कामे सति काम्यं कर्म, कामः एव अनियतः। अतएव कथं नियन्तुं शक्यते? नित्यकर्माणि नियन्तुं शक्यन्ते। दोषोद्भव अभिभवयोः अनियतत्वात् कदाचित् पिपासा जायते जलं पिबति, कदाचित् पिपासा न जायते जलं न पिबति। सर्वैरपि एतस्मिन् काले जलं पीतव्यमेव इत्युक्ते नियन्तुं न शक्यते। अनियतत्वात् ಅಂದ್ರೆ दोषोद्भव अभिभवयोः अनियतत्वात् कामानामिव काम्येषु काम्यकर्मसु यथा कामः कदाचित् जायते कदाचित् न जायते अनियततया, तथैव दोषोद्भवः क्षुदादिदोषाणाम् उद्भवः अभिभवः अनियतो भवति। अनन्तरं शास्त्रनिमित्तकालाद्यपेक्षत्वाच्च नित्यानाम् अनियतत्व अनुपपत्तिः। किन्तु शास्त्रनिमित्तकालाद्यपेक्षत्वाच्च इक नित्यकर्माणाम् उभय निमित्तत्वमस्ति। अविद्यादिरागद्वेषनिमित्तम् एकं, द्वितीयनिमित्तं शास्त्रनिमित्तं, शास्त्रोक्तदेशकालनिमित्तं। शास्त्रोक्तदेशकालनिमित्तमप्यस्ति, अविद्यारागद्वेषादिनिमित्तमप्यस्ति। सो उभय ಅಂದರೆ यद्यपि शास्त्रविहितं तथापि स्वाभाविकदोषं निमित्तीकृत्यैव नियतं करोति। शास्त्रनिमित्तकालाद्यपेक्षत्वाच्च नित्यानाम् अत एव नित्यकर्मणां शास्त्रनिमित्तदेशकालनियमो अस्ति। अस्मिन् देशे अस्मिन् काले एव सायंकाले संध्याकाले आगते सति एव संध्या कर्तव्या इति, संध्या अनुष्ठातव्या। नित्यानाम् अनियतत्व अनुपपत्तिः। सो नित्यकर्मणाम् अनियतत्वं न भवति, नियतत्वमेव भवति। अत्र उच्यते अविद्यारागदोषादिಗಳ ನಿಮಿತ್ತದಿಂದ ಆಗಿದ್ದರೂ ಶಾಸ್ತ್ರನಿಯತತ್ವಾತ್ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಅಂದರೆ ಅವಿದ್ಯಾರಾಗದ್ವೇಷವು ತನ್ನಿಮಿತ್ತಮಪಿ ಅಸ್ತಿ, ತಥಾಪಿ ಶಾಸ್ತ್ರನಿಮಿತ್ತಮಪಿ ಅಸ್ತಿ, ದೇಶಕಾಲನಿಮಿತ್ತಮಪಿ ಅಸ್ತಿ। ಅತ ಏವೈವ ನಿತ್ಯಕರ್ಮಾಣಿ ತತ್ ಕಾಲಾನುಗುಣ್ಯೇನ ಕಾಲೇ ಆಗತೆ ಸತಿ ಅವಶ್ಯಂ ಕರ್ತವ್ಯಂ। ಕದಾಚಿತ್ ತಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ न शक्यते कर्तुं मानसिकं वा कुर्यात्, अथवा अर्घ्यप्रदानं कृत्वा जपं किञ्चित् विलम्बेनापि कर्तुं शक्यते। तत् सन्ध्याकाले सूर्योदय सूर्यास्तकाले अर्घ्यप्रदानं कृत्वा जपं किञ्चित् विलम्बेनापि कर्तुं शक्यते। किन्तु अर्घ्यप्रदानं तु तत् कालविशेषे तत्तत् काले एव कार्यम्। अर्घ्यप्रदानं तु अर्घ्यं तु तस्मिन्नेव काले देयम्, विलम्बे सति दोषो भवति। जपस्तु किञ्चित् गायत्री जपस्तु किञ्चित् विलम्बेनापि कर्तुं शक्यते, किन्तु अर्घ्यप्रदानमेव प्रधानतया, अर्घ्यप्रदानं तस्मिन् काले एव दातव्यं। तस्य कालनियमो अस्ति। एकंद्रे सूर्येण अस्तङ्गते सति अर्घ्यप्रदानं कस्मै दीयते? सूर्य एव नास्ति। तथैव कालनियमो अस्ति नित्यकर्मणां। जपस्तु किञ्चित् विलम्बेन शक्यते, किन्तु सन्ध्यावन्दनं तु किमुच्यते अर्घ्यप्रदानम् अस्तु। शास्त्रनिमित्तकालाद्यपेक्षत्वाच्च नित्यानाम् अनियतत्व अनुपपत्तिः। अत एव नित्यानां भोजनादिवत् अनियतत्वं
ಕದಾಚಿತ್ ಕರೋತಿ ಕದಾಚಿನ್ ನ ಕರೋತಿ ಇತಿ ಅನಿಯತತ್ವಂ ನ ಶಕ್ಯತೆ ಕರ್ತುಂ. ಅನಿಯತಂ ನಾಸ್ತಿ, ನಿಯತತ್ವಮೇವಾಸ್ತಿ ನಿತ್ಯಕರ್ಮಣಾಂ. ಭೋಜನಾದೀನಾಂ ನಿಯತತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಸಿ ಯತ್ರ ನಿಯತತ್ವಂ ಅಸ್ತಿ ನಿಯತತ್ವಂ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ, ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯೋ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ ತತ್ರ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರ್ಭವತಿ, ಯನ್ ನಿಯಂತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ ತತ್ರ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರ್ನ ಭವತಿ ಇತಿ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ಇತ್ಯೇತದೇವ ದೋಷನಿಮಿತ್ತೆ ಸತ್ಯಪಿ ಸಿ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರಂ ಪಶ್ಯ. ದೋಷನಿಮಿತ್ತೆ ಸತ್ಯಪಿ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರಸ್ಯ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವಾತ್ ಸಾಯಂ ಪ್ರಾತಃ ಕಾಲಾದ್ಯಪೇಕ್ಷತ್ವಂ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರಸ್ಯ ದೋಷನಿಮಿತ್ತತ್ವೇ ಸತ್ಯಪಿ ನಿಯಮ ಅಸ್ತಿ ತಸ್ಯ. ದೋಷನಿಮಿತ್ತೆ ಸತ್ಯಪಿ ಪುನರಪಿ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ದೋಷನಿಮಿತ್ತತ್ವೇ ಸತ್ಯಪಿ ಯಥಾ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರಸ್ಯ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವಾತ್ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತತ್ವಾತ್ ಸಾಯಂಕಾಲಾದ್ಯಪೇಕ್ಷತ್ವಂ ಏವಂ. ಅಂದರೆ ನಿತ್ಯಕರ್ಮಣಃ ದೋಷನಿಮಿತ್ತೆ ಸತ್ಯಪಿ ದೇಶಕಾಲಾದಿ ನಿಯಮ ಅಸ್ತಿ, ಅತ ಏವ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ ಯಥಾ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರಿವತ್. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿಯೂ ಕಾಮವೆಂದ ದೋಷವಿದ್ದರೂ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತವಾದ ಕಾಲಾದಿಗಳ ನಿಯಮವಿರುತ್ತದೆ. ಕಾಮದೋಷವಿದ್ದರೂ ಶಾಸ್ತ್ರಾದಿ ಕಾಲಾದಿ ನಿಯಮ ನಿಯಂತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಉಭಯ ನಿಮಿತ್ತಮಸ್ತಿ. ಅವಿದ್ಯಾದಿ ಕಾಮನಿಮಿತ್ತಮಪ್ಯಸ್ತಿ, ಶಾಸ್ತ್ರನಿಯಮೋಪಿ ಅಸ್ತಿ. ಕಿಂತು ಭೋಜನ ವಿಷಯೇ ಕೇವಲ ದೋಷನಿಮಿತ್ತಂ ಶಾಸ್ತ್ರೇನ ನಿಯಂತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಏಕೆಂದರೆ ಹಸಿವು ಬಾಯಾರಿಕೆಯನ್ನು ನಿಯಮ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ, ಆಕಳಿಕೆ ಮುಂತಾದ್ದೇನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ. ಆಕಳಿಕೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬಾರದು ಅಂದರೆ ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಇನ್ ಮೈ ಹ್ಯಾಂಡ್ಸ್. ತದ್ ಭೋಜನ, ಈಗ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಪುಚ್ಯತೆ, ತತ್ ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತೌ ನಿಯಮವತ್ ಸ್ಯಾದಿತಿ ಚೇತ್. He says, ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ನಿಯಮವು ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತವು ಅಗ್ನಿಹೋತ್ರಾದಿಷು ಯಥಾ ನಿಯಮೋ ಅಸ್ತಿ ಭೋಜನಾದಿಷು ಅಪಿ ನಿಯಮೇನ ಸ್ಯಾತ್. ಅಗ್ನಿಹೋತ್ರ ನಿತ್ಯಕರ್ಮ ಸಂಧ್ಯಾವಂದನಾದಿಷು ಯಥಾ ದೇಶಕಾಲ ನಿಯಮೋ ಅಸ್ತಿ ಭೋಜನಾದೀನಾಮಪಿ ದೇಶಕಾಲ ನಿಯಮೋ ಅಸ್ತು. ತಥಾ ದೃಶ್ಯತೆ ಐತಿ. ಯಥಾ ಚಾತುರ್ಮಾಸ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಭಿಕ್ಷವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಚಾತುರ್ವರ್ಣದಲ್ಲಿಯೂ ಸನ್ಯಾಸಿ ಭಿಕ್ಷಾ ವಿಷಯೇಪಿ ನಿಯಮ ಅಸ್ತಿ. ಯಥಾ ಕಾಮ್ಯಾಗ್ನಿಹೋತ್ರೇ ನ ಕೇವಲಂ ಕಾಮದೋಷಃ ಶಾಸ್ತ್ರ ವಿಧಿರಪಿ ಅಸ್ತಿ, ಶಾಸ್ತ್ರನಿಯಮೋಪಿ ಅಸ್ತಿ. ನಿತ್ಯಕರ್ಮ ಸ್ವಾಭಾವಿಕದೋಷವಶಾತ್ ನಿತ್ಯಕರ್ಮ ಆಚರತಿ ತಥಾಪಿ ಶಾಸ್ತ್ರವಿಧಿರಸ್ತಿ. ತಥೈವ ಸನ್ಯಾಸಿನಾಂ ಭೋಜನಾದಿ ವಿಷಯೇಪಿ ನಿಯಮ ಅಸ್ತಿ ಖಲು ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಪೃಚ್ಛತಿ. ಕುತಃ ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂಚರೇದ್ ಭೈಕ್ಷಂ ಇತಿ ನಿಯಮಃ. ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂ ಇದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಏಕೆ ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂಚರೇದ್ ಭೈಕ್ಷಂ ಏಕೆ ಹೇಳುತ್ತಾರೋ ಅರ್ಥವಾಗಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲರೂ ಆನಂದಗಿರಿ ಮಾಡಿದ್ದು ತಪ್ಪು. ಇದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಇದು ಕೋಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂಚರೇದ್ ಭೈಕ್ಷಂ ಎನ್ನುವುದು ಅದು ಏನು ಯಾರಿಗಿದೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ರೂಪ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಹೊರತು ಈ ನಾರ್ಮಲ್ ಸನ್ಯಾಸಿಗಿಲ್ಲ. ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂಚರೇದ್ ಭೈಕ್ಷಂ ಎನ್ನುವುದು ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ರೂಪ ಸನ್ಯಾಸಿಗೆ. ಎನಿವೆ ಅಸ್ತು. ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯಂಚರೇದ್ ಭೈಕ್ಷಂ ಎಂದಿದೆ. ಅಥವಾ ಯತೀನಾಂ ಚತುರ್ಗುಣಂ ಶೌಚ ವಿಷಯೇ ಯತೀನಾಂ ಚತುರ್ಗುಣಂ ಇತಿ ಅಲ್ಲವೇ. ಭಿಕ್ಷಾ ಮಧ್ಯಾಹ್ನೆ ಕರ್ತವ್ಯ ಏವಂ ಕರ್ತವ್ಯ ಇತಿ ಭಿಕ್ಷಾ ವಿಷಯೇಪಿ ಕೇಚನ ನಿಯಮಾಃ ಸಂತಿ ಖಲು. ನಿಯಮ ನಾಸ್ತಿ ಕಿಂ. ಅತ ಏವ ಸನ್ಯಾಸಿನಾಮಪಿ ನಿಯಮೋ ಅಸ್ತಿ ಜ್ಞಾನಿನಃ ಅಪಿ ನಿಯಮೋ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿನಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ. ಏವಂ ಭೋಜನಾದಿ ಪ್ರವೃತ್ತೌ ನಿಯಮವತ್ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ಚೇತ್ ನ ನಿಯಮಸ್ಯ ಅಕ್ರಿಯಾತ್ವಾತ್. ಭೋಜನ ವಿಷಯೇ ಯೇ ನಿಯಮಾಃ ಜ್ಞಾನಿನಃ ಸನ್ಯಾಸಿನಃ ಕೃತಾಃ ತೇ ಅಕ್ರಿಯಾತ್ವಾತ್. ಅಕ್ರಿಯಾ ಮೀನ್ಸ್ ನಿಷ್ಪ್ರಯೋಜನತ್ವಾತ್. ನೀವು ಹೇಳಿದ ನಿಯಮವು ಅಕ್ರಿಯಾತ್ವಾತ್ ಅಂತೆ ಟಿಪ್ಪಣ್ಯ ಮುಚ್ಚತೆ. ನೀವು ಹೇಳಿದ ನಿಯಮವು ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸುವುದಿಲ್ಲ, ಮತ್ತೊಂದನ್ನು ಮಾಡಬಾರದು ಎಂದು ಬಿಡಿಸುತ್ತದೆ ಅಷ್ಟೇ. ಅಂದರೆ ಅನ್ಯ ನಿಷೇಧಾರ್ಥಮೇವ ಈ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡು ಎಂದು ನಿಯಮ ಅಲ್ಲ ಅದು.
ಅಂದರೆ ಅದು ದಟ್ ಮೇನ್ ವಿಧಿ ಅಲ್ಲ, ಇದು ಅದರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡು ಎಂದು ಹೇಳುವುದಷ್ಟೇ. ಅಂದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಎ ಪಾಸಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ ಇತ್ಯರ್ಥ. ಅಂದರೆ ಇದು ಅಪೂರ್ವ ವಿಧಿ ನಾಸ್ತಿ ಕಿಂತು ಪರಿಸಂಖ್ಯಾ ವಿಧಿ ಇತಿ. ಜನಾಸಿಕರ ಅಪೂರ್ವ ವಿಧಿ, ನಿಯಮ ವಿಧಿ, ಪರಿಸಂಖ್ಯಾ ವಿಧಿ ಇತಿ. ಅನ್ಯ ನಿಷೇಧಾರ್ಥಮೇವ ನತು ಇಯಂ ಪರಿಸಂಖ್ಯಾ ವಿಧಿವತ್ತು ಏವಮೇವ ಕರ್ತವ್ಯಂ. ಹೀಗೆ ಭಿಕ್ಷಾ ಹೀಗೆ ತಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂದರೆ ಬೇರೇದು ಬೇಡ ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ಇದು ಹೇಳಿದ್ದು. ಅದು ಲೌಕಿಕ ನಿಯಮಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಹೊರತು ಇದು ಮಾಡಿದ್ದರೆ ನಿಮಗೇನು ಪುಣ್ಯ ಪಾಪ ಬರುತ್ತದೆ ಎಂದು ಅದೃಷ್ಟ ಫಲಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿರುವ ನಿಯಮಗಳಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಲೌಕಿಕಕ್ಕೋಸ್ಕರ ಸರ್ಟನ್ ಮೇನ್ಲಿ ನಿಯಮಗಳು ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಮಾಡಿದ್ದೇಕೆ ಅಂದರೆ ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರನೇ ಅಷ್ಟೇ. ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಸಲ ಹೀಗೆ ಭಿಕ್ಷಾ ಮಾಡು ಎಂದು ಏಕೆ ಮಾಡಿದೆ ನಿಯಮ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಆಸ್ತಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಬೇಡ ಎಂದು ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ ಹೇಳಿದ್ದೇ ಹೊರತು ಭಿಕ್ಷಾ ಮಾಡುವುದೇನು ನಿಯಮಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ. ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದರೆ ಪುಣ್ಯ ಬರುತ್ತದೆ, ನಿಮ್ಮ ಮೋಕ್ಷ ಗಟ್ಟಿಯಾಗ್ತದೆ ಎಂದಲ್ಲ. ಮೋಕ್ಷಾರ್ಥಂ ಆ ನಿಯಮ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ ದತ್ತ ನಿಯಮೋ ನಾಸ್ತಿ. ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತಯೇ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಯೇ ಕೃತ ನಿಯಮೋ ನಾಸ್ತಿ. ಲೌಕಿಕಾರ್ಥಂ ಕೇವಲಂ ವೈರಾಗ್ಯಾರ್ಥಂ ಪರಿಗ್ರಹೋ ನ ಕುರ್ಯಾದಿತಿ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಜನಾಯ ಉಚ್ಯತೆ ತಾವದೇವ. ಅತೇವ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಹೇಳಿರುವ ನಿಯಮಗಳು ಕೇವಲ ಲೌಕಿಕ ವ್ಯವಹಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಕನ್ವೀನಿಯನ್ಸ್ಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ್ದು. ಪ್ಲಸ್ ಏನಂದರೆ ಈ ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಇರುವುದಕ್ಕೆ ಹೀಗಿದ್ದರೆ ಪರಿಗ್ರಹ ಇಟ್ಕೊಳ್ಳದಿದ್ದರೆ ಭಿಕ್ಷೆ ಮಾಡಿಕೊಂಡರೆ ಪರಿಗ್ರಹ ಇರುವುದಿಲ್ಲ, ವೈರಾಗ್ಯಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದೇ ಹೊರತು ಈ ಕರ್ಮ ನೀವು ಭಿಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡರೆ ನಿಮಗೆ ಪುಣ್ಯ ಬರುತ್ತದೆ, ಆ ಪುಣ್ಯದಿಂದ ಮೋಕ್ಷ ಆಗುತ್ತದೆ ಅಂದರು. ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಸಾಧನವಾಗಿ ಭಿಕ್ಷೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಸಾಧನವಾಗಿ ಭಿಕ್ಷೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಮೋಕ್ಷ ಸಾಧನ ರೂಪೇಣ ಭಿಕ್ಷಾ ಗ್ರಹಣಮಿತಿ ನೋಕ್ತಂ ತತ್ ಪರಿಗ್ರಹ ಅಭಾವಾಯ ಭಿಕ್ಷಾ ಉಕ್ತ ಅಲ್ಲವೇ. ಅದರಿಂದ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಏನೇನು ಭಿಕ್ಷಾದಿ ವಿಷಯೇಶು ಯೇ ನಿಯಮಾಃ ಉಕ್ತಾಃ ಅಕ್ರಿಯಾತ್ವಾತ್ ದೇ ಆರ್ ನಾಟ್ ಕ್ರಿಯಾ. ಅಂದರೆ ನೀವು ಹೇಳಿದ ನಿಯಮವು ಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸುವುದಿಲ್ಲ. ಅಕ್ರಿಯಾತ್ವಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕ್ರಿಯಾರೂಪೇಣ ಪಾಸಿಟಿವ್ ಕ್ರಿಯಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ಸ್ ಅಲ್ಲ ಎಂದರ್ಥ. ಸರ್ಟನ್ ಬ್ರಾಡ್ಲಿ ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇರಬೇಕು ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ಹೀಗಿದ್ದರೆ ನಿಮಗೆ ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಹೊಂದುತ್ತದೆ. ಇಟ್ ಈಸ್ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದರೆ ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಎ ಪಾಸಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್, ಇಟ್ ಈಸ್ ಮೋರ್ ಆಸ್ ಎ ಸಜೆಷನ್ ಎಂದು. ಇಟ್ ಈಸ್ ಮೋರ್ ಆಸ್ ಎ ಸಜೆಷನ್, ನಾಟ್ ಆಸ್ ಎನ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್. ಈ ಸಜೆಷನ್ ಇದ್ದರೆ ಇವರ ಡಿಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಿನಗೆ ಅನುಕೂಲವಾಗ್ತದೆ. ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಸಜೆಷನ್, ನಾಟ್ ಎನ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್. ಇದಕ್ಕೇನು ಹೇಳ್ತಾರಂದರೆ ಅನುವಾದ ನತು ನಿಯಮ ಇತಿ, ನತು ನಿಯಮ ಕಿಂತು ಅನುವಾದ ಮಾತ್ರ ಇತಿ. ಇದು ಶಂಕರರ ಭಾಷಾ. ಇದಕ್ಕೆ ಆಧುನಿಕ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಎ ಪಾಸಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್ ಬಟ್ ಮೋರ್ ಎಸ್ ಎ ಸಜೆಷನ್ ಅಷ್ಟೇ. ಸಮಯೋ ಜಾತಃ ಅಲ್ಲವೇ. ಸ್ವಲ್ಪ ಇದೆ, ಈಗ ಮಿಕ್ಕದು ನಾಳೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಬಿಡೋಣ. ನಾಳೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದರೆ ಮುಂದಿನ ಮಂತ್ರಕ್ಕೆ ಆಗುತ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಒಂದೆರಡು ಟಿಪ್ಪಣಿಗಳಿವೆ, ಒಂದೆರಡು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇವೆ, ಅದು ಶ್ವೋ ಕರಿಷ್ಯಾಮಃ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್. ಕ್ರಿಯಾಯಾಶ್ಚ ಅಪ್ರಯೋಜಕತ್ವಾತ್ ಇತಿ ವದತಿ. ಅತ್ರ ದೆರ್ ಇಸ್ ನೋ ಕ್ರಿಯಾ, ದೆರ್ ಇಸ್ ನೋ ಪಾಸಿಟಿವ್ ಇಂಜಂಕ್ಷನ್, ದೆರ್ ಇಸ್ ನೋ ವಿಧಿರ್ನಾಸ್ತಿ, ತಟ್ ವಿಧೇಹ ಪ್ರಯೋಜನಮಪಿ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. See, then vidirnasti videha prayojanam nasti means it is just a simple suggestion only. Suggestion you may do, just keep in view ashte. Ashte horatu, that's not a rule to be followed and then punishment or some result you will get it. Neither rule nor result. Neither positive rule nor a positive result. Allave. ಅದು ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಶ್ವೋ ಇತೋಪಿ ಕಿಂಚಿತ್ ವಿಸ್ತರೇಣ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ವಿಸ್ತರೇಣ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೃಷ್ಟಾಂತಪೂರ್ವಕಂ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜನರು ಎಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅನುಭವ ದೃಷ್ಟಿ ಯುಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿರಬೇಕು. ಅಸ್ತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.